कुंडलीमध्ये राहू खराब असल्यास जीवनात येतात समस्या. पहा राहू खराब असल्याची लक्षणे आणि उपाय. नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे. तर श्री स्वामी समर्थ. ज्योतिषशास्त्रामध्ये राहूला महत्वाचे स्थान आहे. या ग्रहाला छायाग्रह असे मानतात. अनेक जण राहूला घाबरतात, कारण राहू जर कुंडलीमध्ये खराब असेल तर तो व्यक्तीला सर्वाधिक पीडा देतो. आर्थिक समस्या, मानसिक ताण, अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कुंडलीत राहू खराब असल्याची लक्षणे कोणती व राहू ठीक करण्यासाठी काय उपाय करायचे ते आपण या व्हिडिओतून सगळं जाणून घेणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, राहू ग्रहाला ज्योतिषशास्त्रात छायाग्रह असे मानले जाते. या ग्रहाला कुंडलीमध्ये अतिशय महत्वाचे स्थान असते. ज्या व्यक्तीचा राहू मजबूत असेल त्या व्यक्तीला जीवनात अपार सुख, समृद्धी, यश, कीर्ती मिळते. कारण असे म्हणतात की राहू एखाद्याला रंकापासून राजा बनवतो. मात्र ज्याच्या कुंडलीत राहू खराब असेल त्याचा काळ कठीण काळ सुरू झाला म्हणून समजा. राहू खराब असल्यास व्यक्तीला अनेक बाबतीत संघर्ष करावा लागू शकतो. कोणतीही कामे सुरळीत होत नाही. तसेच आयुष्यात एकामागून एक अडचणी येतात. मानसिक स्थिती खराब होते, विचार करण्याची क्षमता कमकुवत होते, तसेच आर्थिक समस्या येऊ लागतात. अशा परिस्थितीत राहूला कुंडलीत मजबूत करण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय सुद्धा सांगितले आहेत. चला मग पाहूया काय आहेत ते उपाय. तर मित्रांनो, राहू कुंडलीत खराब असल्याची लक्षणे पहिले जाणून घेऊया. तर राहूची स्थिती ठीक नसल्यास अनेकदा गैरसमज निर्माण होऊ शकतात. यामुळे तुमची कामे तसेच नाती देखील बिघडू शकतात. सतत तुम्हाला बेचैनी जाणवू शकते. तसेच मनामध्ये कायम नकारात्मक विचार राहतात. पूर्णपणे आपली मानसिक ताण वाढतो. तर राहूला छायाग्रह असे मानले जाते. त्यामुळे मनावरचा संभ्रम राहू निर्माण करतो. आपल्यावर कोणीतरी सतत नजर ठेवून आहे, आपल्याला कोणीतरी पाठलाग करतंय असे तुम्हाला सतत जाणवू शकते. तसेच मित्रांनो, राहू खराब असल्यास व्यक्तीला असं वाटते की आपल्यावर कोणीतरी जादूटोणा केला आहे. आपल्या नशिबात सगळं चांगलं नाही होत आहे. चांगलं होऊन सुद्धा आपल्याला चांगलं वेळ येऊन सुद्धा वाईट वेळ येते. आपल्याला नजर लागली आहे का, अशा भावना मनात निर्माण होऊन व्यक्ती पूर्णपणे गोंधळून जाते. कधी कधी आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर काही ना काही आजार तयार होतात. सर्दी, खोकला, ताप, यामुळे आपलं प्लॅनिंग सुद्धा चेंज होतं. ही सगळी राहूची लक्षणे आहेत. तसेच लहान मुलांच्या कुंडलीत जर राहू खराब असेल तर त्यांना अचानक दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांवर अशा वेळी सतत लक्ष ठेवावे. तर राहूची कुंडलीतील स्थिती खराब असल्यास व्यक्ती अस्वच्छ राहू लागते. आपण खूप वेळा बघतो काही लोकांना कंटाळा आलाय, बाथरूम वगैरे सगळं असतं हे खराब ठेवलेलं असतं. असं वाटतं, इच्छा होते आपली चांगलं राहावं. पाहुणे येतात तेव्हा सगळं आपलं घर क्लीन असतं, पण इतर वेळी आपण सगळं अस्वच्छ ठेवतो. सगळी लक्षणे राहूची आहेत. तसेच धार्मिक कार्यात रस उरत नाही. देवावरचा विश्वास, श्रद्धा कमी होऊ लागते. तसेच काही व्यक्तींना झोपेमध्ये फार वाईट स्वप्न पडतात, निगेटिव्ह स्वप्न पडतात. आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे असा सुद्धा भास होतो. झोपेतून अचानक घाबरून उठतो. अशा व्यक्ती अनेकदा उठतात तर झोपेत दचकतात सुद्धा. तर असे होत असल्यास राहू खराब आहे आपला हे समजावे. तर मित्रांनो, घाबरून जायचं कारण नाही. राहूला आपण ठीक पण करू शकतो. तर रात्री झोपताना तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते आपल्या उशाजवळ घेऊन झोपायचे आहे. सकाळी उठल्यावर ते पाणी घराबाहेर कुठल्या तरी झाडाला घालायचं आहे. हा उपाय तुम्हाला 43 दिवस करायचा आहे. दुसरा उपाय करायचा असेल तर ज्वारी आणि दूध एकत्र करून ते वाहत्या पाण्यामध्ये सोडा. हा उपाय जमत असल्यास ज्वारी रात्रभर पाण्यात भिजवा व सकाळी उठून ती पक्ष्यांना खायला घाला. तिसरा उपाय असा आहे की राहूचा बीज मंत्र जो ओम राम राहवे नमः याचा नियमित 108 वेळा जप करावा.
असे केल्यास राहूची हळूहळू कृपा होऊ लागते. तुम्हाला जप बोलायचं नसेल तर तुम्ही युट्यूबवर सुद्धा लावू शकता. तसेच शनिवारच्या दिवशी निळ्या आणि काळ्या रंगाचे कपडे घाला. हा रंग राहूला अत्यंत प्रिय असल्यामुळे राहूची कुदृष्टी कमी होऊ लागते. नक्की या शनिवारच्या दिवशी निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे घालायला सुरुवात करा. तर मित्रांनो, उपाय तुम्हाला आवडले असतील तर उपाय तुम्हाला असं सतत जाणवत असतील राहूची आपल्यावर वाईट आहे आपल्यावर, तर तुम्ही हे उपाय करून तुम्ही राहूला खुश करू शकता आणि सगळ्या संकटापासून दूर होऊ शकता. तर मित्रांनो, असेच तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील कृपया लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.